दरम्यान कल्याणमधील विजयी शिवसेना नगरसेविका शालिनी वायले आणि मनीषा तरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेच्या महिला ब्रिगेडने देखील आघाडीवर घेतलेली आहे। 3 नंबर वॉर्डमध्ये शालिनी वायले तर 19 नंबर वॉर्डमधून मनीषा तरे विजयी झालेले आहेत। आपल्यासोबत या जी 24 तासाची गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत। काय नेमकी मनात भावना आहे? यावेळी तुमच्या समोर भाजपाचे उमेदवार होते, मित्रपक्षच तुमच्या समोर होता, कशा पद्धतीनं ही लढत जिंकलेली आहे? अटीतटीचा सामना होता आणि आम्ही तो एकदम म्हणजे मेहनतीने आणि आमच्या जनतेने माझ्या प्रभाग क्रमांक 3 ची जेवढी माझी जनता आहे ती माझ्या पाठीशी कठ्ठर अशी उभी होती। हा आमची ही खुशी आहे, ती सर्वात मोठी खुशी त्यांची आहे, जनतेची। तुमच्या समोर देखील भाजपचं आव्हान होतं, मनसेचं आव्हान होतं, तुम्ही कशा पद्धतीनं ही निवडणूक लढली? भाजपची जी उमेदवार होती त्यांनी कट्टर साथ हे केलेली आहे, पण तरी सुद्धा माझ्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्यांनी मला जे सहकार्य केलं कणखरपणे, त्याच्याबद्दल मी त्यांच्या पूर्ण जनतेची, माझ्या सर्व टीमची आभारी आहे। यानंतर आता तुमची कामाची प्रायोरिटी काय असणार, कोणती? महिलांसाठी किंवा वार्डासाठी सगळं अभियान राबवणं हीच माझी एक अपेक्षा आहे। तर शिवसेनेनं कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक जास्त जागा जिंकलेल्या आहेत, त्याचबरोबर महिला आघाडी देखील यामध्ये सामील झालेल्या आहे। महिला आघाडीच्या देखील उमेदवार या ठिकाणी निवडून येताना दिसत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।